तुमच्या मनामध्ये अजून कोणाचं ओझं आहे का? आजपासून ते सोडून देऊया. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना माफ केल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. फॉरगिव्हनेस ही खरं तर एक गिफ्ट आहे, पण ती तुम्ही स्वतःलाच देत आहात. तुम्ही जर अजूनही भूतकाळात अडकलेले आहात, तर चला आज स्वतःला मोकळं करूया. कारण माफ केल्यावर त्यांना नाही तर तुम्हाला शांती मिळणार आहे. तुमच्या मनातली वेदना फक्त 10 मिनिटात हलकी होऊ शकते. त्यामुळे आज एक निर्णय घ्या. मी स्वतःला आणि सगळ्यांना माफ करते. तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी हीलिंग ही एका माफीमध्ये दडलेली आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? आणि जर तुम्हाला खरंच पुढं जायचं आहे तर मग आधी माफ करायला शिकूया. This meditation will set you free from pain, guilt and anger. तर चला सुरुवात करूया. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पाठीचा कणा ताठ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाश श्वास सोडा. घेत असलेल्या श्वासाबरोबर एक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि सोडत असलेल्या श्वासाबरोबर तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायू सैल होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात, शांत आहात. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जात आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही अधिक शांत आणि हलके होत आहात. आता तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीला आणा ज्यांनी तुम्हाला तुमचं मन दुखावलेलं आहे. काही क्षण त्या भावनांचा अनुभव घ्या. राग, दुःख, वेदना ज्या काही भावना असतील त्या स्वीकारा. स्वतःला सांगा, या भावना नैसर्गिक आहेत आणि मी त्यांना स्वीकारते. आता हळूच मनात म्हणा, मी तुला क्षमा करते. मी माझ्या मनाला या वेदनेतून मुक्त करते. मी भूतकाळ सोडते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला क्षमा करणे. आता स्वतःकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टी आठवा जिथे तुम्ही स्वतःला सतत दोष दिलेला आहे. आता मनातल्या मनात हळूवार म्हणा, मी स्वतःला पूर्णपणे क्षमा करते. मी माझ्या चुका स्वीकारते. मी स्वतःवर प्रेम करते. माझ्या हृदयाचं दार अंतर्गामी आहे. मी क्षमेकडून प्रेमाकडे जात आहे. जेव्हा माझे विचार बदलतात तेव्हा माझ्या भोवतालचं जगही बदलतं. माझा भूतकाळ संपून गेला आहे, घडून गेला आहे. आता त्याच्यामध्ये कोणतीही शक्ती राहिलेली नाही. या क्षणी मी जे काही विचार करते तेच माझा वर्तमान आणि भविष्य घडवितात. अन्यायाचा बळी असण्यात कोणतीच मजा नसते. यापुढे असहाय्य असणं मी नाकारते. माझ्या आत्मशक्तीबद्दल मला विश्वास आहे आणि माझ्या शक्तीला माझा भरोसा आहे. मी मला स्वतःला आज भूतकाळातून मुक्त असणं या गोष्टीची भेट देत आहे. माझ्या आयुष्यातील कटू आठवणींपासून स्वतंत्र होऊन मी आनंदानं वर्तमान काळामध्ये प्रवेश करत आहे. कोणतीही समस्या प्रेम या परिस्पर्शानेही सोडविता येणार नाही. इतकी लहान नाही किंवा मोठीही नसते. मी क्षमा करण्यास तयार आहे, म्हणून माझ्या भूतकाळातील सर्व जखमा भरून निघत आहेत. मी त्यासाठी उत्सुक आणि तयार आहे. म्हणूनच माझ्या जीवनामध्ये
जे काही चाललंय सर्व काही उत्तम चालू आहे. मला जाणीव आहे आणि माझ्या लक्षात आलं आहे की जुन्या प्रवृत्तीच्या आणि विचारांच्या मर्यादा आता मला अडवू शकत नाहीत. मी सहज त्यापासून मुक्त होते. मी जेव्हा स्वतःला क्षमा करते तेव्हा इतरांना क्षमा करणं खूप सोपं जातं. मी परिपूर्ण नाही याबाबत स्वतःला क्षमा करते. मला जितकं चांगल्या पद्धतीनं जगता येईल असं वाटत होतं तसंच मी उत्तम आणि आनंदात जगत आहे. माझ्या लहानपणी मनावर झालेल्या सर्व जखमा, दुखावलेपणा यापासून मी आता मुक्त होत आहे. आणि मी अत्यंत सुरक्षितपणे प्रेमाच्या प्रदेशामध्ये प्रवेश करत आहे. मला खूप सुरक्षित वाटतंय. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. भूतकाळात ज्यांनी ज्यांनी गैरसमजुती करून घेतल्या त्या सर्वांना मी माफ करत आहे आणि माझ्या राग संतापातून प्रेमाने मुक्त करत आहे. त्यांच्याविषयीच्या राग संतापाचा, दुखावलेपणाचा मी त्याग करत आहे. माझ्या जीवनात सध्या होत असलेले बदल हे अत्यंत सकारात्मक आणि सुखकारक आहेत. मी वैश्विक शक्तीच्या सुरक्षित कवचात आहे. कल्पना करा की तुमच्या हृदयातून एक प्रकाश बाहेर पडत आहे. हा प्रकाश तुमच्यातील सर्व वेदना, स्वतःविषयी, इतरांविषयीचा राग, दुःख हे सर्व काही हळूहळू विरघळवत आहे. तुम्ही अगदी हलके हलके होत आहात, मुक्त होत आहात. मनात म्हणा, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी प्रेम आहे, मी क्षमा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाश सोडा. आता हळुवारपणे डोळे उघडा. आज तुम्ही स्वतःला एक सुंदर भेट दिली आहे, ती म्हणजे मुक्तीची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढील अशा सुंदर व्हिडिओसाठी या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.